आपले भारताचे मातेचे अनेक वीरांना जन्म दिला आहे आणि त्यांच्या जन्माने आपली भूमी पावन झाली आहे. आपण महाराजादी छत्रपती महाराजांच्या इतिहासाची माहिती जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज भोसले 1630-1880 एक महान भारतीय राजा रणधीर होते. महाराजांनी 1670 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यासाठी महाराजांनी मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबाशी लढावे लागले. एवढेच नाही तर विजापूरला आदिलशाही आणि इंग्रजांशी लढावे लागले. 1674 मध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला. ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले. छत्रपती महाराजांचे त्यांच्या शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित आणि प्रशासकीय घटनाच्या मदतीने एक कार्यक्षम प्रगतशील प्रशासनाचं स्थापन केले. त्यांना युद्धशास्त्रात अनेक नवनवीन शोध लावले आणि गमिनी काव्य या युद्धाची एक नवीन शैली शिवशत्रू विकसित केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय व्यवस्था आणि न्यायालय शिष्टाचाराने पुनर्जीवन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. भारताचे महान योद्धे मराठा साम्राज्य राजशाही महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांचे वडील शहाजी भोसले विजापूरच्या येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती होते आणि महाराजांच्या आई जिजाबाई या जाधव कुळातल्या जन्मलेल्या प्रतिभावना स्त्री होत्या. असे म्हटले जाते, जिजाबाई शिवाई देवीला तिला बलवान पुत्र देण्यास सांगितले, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य त्यांना पालकांसारखेच होते. महाराजांवर पालकांचा खूप प्रभाव होता. बालपण त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली गेले आणि आईचे जिजाऊ महाराजांना राजकारण, युद्धबल प्रशिक्षण दिले. तसे परकीय शक्तीवर हल्ला करण्याचे आवश्यक असले शक्तीचे प्रशिक्षण दिले. त्यांनी महाराजांवर शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांना युद्धकलेचे शिक्षण दिले. एवढ्या लहान वयातही महाराजांना हा सारा प्रसंग समजू लागला होता. त्यांच्या आद्य स्वराज्याची ज्योत पेटली. त्यांना स्वराज्याचे राज्य उभे करायचे होते. महाराजांना आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवायचे होते. महाराजांसोबत काही शूर आणि खरे मित्रही होते आणि महाराजांची स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली. स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा. महाराजांनी जन्म शिवनेरी येथे झाला. शिवनेरी बरोबर त्यांचे बालपण महू पुण्यात गेले. शहाजी राजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि जिजाऊकडे सोपून पुण्याला पाठवले. जहागीर व्यवस्था दादाजी कोरडे देव. शहाजी राजांनी राजनीती युक्ती केली आणि निष्ठावंत सरदारांची देखरेख करत असे. आई जिजाऊप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये कणखरपणा, देशप्रेम आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे ध्येय गुणांचे छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि आईकडून मिळालेले शिकवण आणि प्रेरणा यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्माण करण्यात प्रेरित करणे. स्वराज्य म्हणजे स्वराज्याचे राज्य. आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे हवे असे महाराजांना वाटत. त्यांना लहान वयातच कळले. दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू आता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांवर येणार होती. त्यांनी हळूहळू किल्ले काबीज करण्यात अनेक मोहिमा राबवल्या आणि त्यांनी यशस्वीपणे किल्ले पूर्ण केले. त्यांनी त्यांच्या वयातील शूर तरुणांना एकत्र केले आणि देशपांडे, देशमुख इत्यादींशी त्यांचे वेगळे संबंध होते. म्हणून हळूहळू पुण्याला आजूबाजूला काही उद्ध्वस्त किल्ले, डोंगर काबीज करण्यास सुरू केले. तोरणा हा महाराजांचा पहिला काबीज केलेला किल्ला होता. त्यानंतर त्यांनी रायगड
राजगड आणि हळूहळू 360 किल्ले ताब्यात केले. त्यांनी तानाजी मालुसरे, नेताजी पालक, कोंडोजी झेंडे, येता शेषशाही कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर इत्यादी दिग्गज व्यक्तींची साथ होती. स्वराज्य शपथ रायरेश्वर किल्ल्याचे स्वराज्याच्या शपथेचे साक्षीदार आहे. याच गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. ते फक्त 16 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्य तोरण बांधले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करून इच्छिणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शूर तरुणांचे एक गट तयार केला आणि ज्याला त्यांनी मावळा असे नाव दिले. मठूर या मठूर मावळ्यांनी मदतीत त्यांच्या धर्मप्रेम निर्माण करून त्यांच्याशी लढा दिला. स्वराज्याची कल्पना शिकवली आणि समजावून सांगितली. हिंदवी स्वराज्य मावळ्यांनी आपले रक्त सांडले. अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत त्यांनी विजापूर आणि दिल्ली राजांना आपल्या पुढे झुकवले. महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याची घोषणा केली आणि राज्याभिषेक केला. हिंदू धर्माला हक्काचा राजा मिळाला. राज्यातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भविष्य सांगू लागली. महाराजांनी हिंदू धर्मातील वेद, पुराणे आणि मंदिर यांचे रक्षण केले आणि वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी 17 एप्रिल कान्होजी भेडे सेनापती सोनोपंत हंपे, सूर्याजी मालुसरे, एकसाजी कंक, सूर्याजी काकणे सै मंदिरात जाऊन शपथ घेतली. स्वराज्य शपथ रायरेश्वर स्वराज्याच्या शपथेचे साक्षीदार आहे. याच गड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. फक्त 16 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ला स्वराज्य तोरण बांधले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून इच्छिणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी शूर तरुणांना एक गट केला आणि त्यांनी मावळा असे नाव दिले. या मठूर मावळ्यांनी मदतीने धर्मप्रेम निर्माण करून त्यांच्याशी लढा दिला. स्वराज्याची संकल्पना शिकवणारे आणि समजावून सांगणारे हिंदवी स्वराज्याचे मावळ्यांनी आपले रक्त सांडलेले. अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत विजापूर ते दिल्लीच्या हे केले. छत्रपती रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. राज्याभिषेक केला. हिंदू धर्माला हक्काचा राजा मिळाला. राज्यातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांचे आपले भविष्य सांगू लागले. महाराजांनी हिंदू धर्मातील वेद, पुराणे, मंदिरे यांचे रक्षण केले आणि वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी 17 एप्रिल कान्होजी भेडे पालकर, तानाजी मालुसरे, नटपर गुप्ते, सेनापती हंबे, सूर्याजी मालुसरे, एकसाजी कंक, सूर्याजी कडे रायरेश्वर मंदिरात जाऊन स्वराज्याची शपथ घेतली. शिवाजी महाराजांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. 14 मे 1640 रोजी लाल महल येथे महाराजांचा येथे झाला. महाराजांनी एकूण 8 विवाह केले. व्यावहारिक राजकारण चालू ठेवण्यासाठी महाराजांनी एकूण 8 विवाह केले. मराठा सरदारांना एक छत्राखाली आणण्यासाठी महाराजांना यश आले. छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी महाराजांनी पहिला विवाह सईबाई निंबाळकर याच्याशी झाला. नंतर सोयराबाई मोहिते सोबत झाला. पुतलाबाई पाखरकर, गौराबाई गायकवाड, काशीबाई जाधव आणि सगुणाबाई शिंदे यांच्याशी विवाह झाला. त्या विवाहाशी गुंतवणीबाई इंगळे आणि लक्ष्मीबाई यांच्याशी झाला. त्या विवाह सोनबाई एक मुलगा संभाजी 57 ते 1989 आणि सोयराबाई राजाराम 1670 ते 1700 यांचा जन्म झाला. याशिवाय महाराजांना काही मुलीही होत्या. तोरणा किल्ल्याची पहिली लढाई कशी जिंकली? 17व्या शतकातील सन्मान्य गडावर किल्ल्याचे हाताचे राज्य होते आणि असे मानले जाते. या वस्तूमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रदेशातील अनेक किल्ले काबीज केले आणि काही नवीन किल्लेही बांधले. प्रचंड गीत छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केलेले त्याचे नाव बदलून तोरणा ठेवले.
वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला आणि त्यांनी महाराजा अधिकाधिक किल्ले स्थापना आपल्या ताब्यात हवे होते, म्हणून त्यांनी तोरणा किल्ला आधी ताब्यात घेण्याचे ठरवले आणि त्यावेळी तोरणा किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता. महाराजांनी 1645 मध्ये स्वराज्याची शपथ घेतली. त्यानंतर 1643 मध्ये कान्होजी झेडे, बाजी पासरकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकणे, इसाजी गंग, बाजी मुदलगर, सोनोपंत हंबीर यांनी किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्य तोरण बांधले आणि प्रचंड किल्ल्याचे नाव तोरण असे ठेवले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज कोणडा सिंहगड परंतु किल्लेही आदिलशहाकडून काबीज करून पुणे प्रांतावर आपले पूर्ण वर्चस्व सिद्ध केले. एवढेच नव्हे तर तोरणा किल्ल्यासमोर मुदरबा देवाचा डोंगर ही महाराजांनी ताब्यात घेऊन त्याचे डागडुगी करून त्याचे नाव बदलून राजगड ठेवले आणि हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या वयाच्या 17व्या वर्षी केले होते. एवढे बोलून मी माझी भाषण संपवतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉनवरती प्रेस करा प्लीज.